Hello, I'm Vinayak Garve. I'm Managing Director of Garve Groups of Companies. Our construction is going on in Pimpri Chinchwad, then Pune, and again Talegaon and Kolhapur. Actually, the construction business started by my father in 1983. So, from 1983, he is into construction. Means we are in construction since 1983. And in 2005, I entered with his business. I joined his business. So, 40 वर्षापासून आम्ही construction business मध्ये आहोत. हे करताना आम्ही बरेचसे प्रोजेक्ट पिंपरी चिंचवडच्या भागात केले. म्हणजे सांगवी, पिंपळे गुरव या भागामध्ये आम्ही भरपूर असे प्रोजेक्ट केलेले. वाकडमध्ये म्हणू शकता तुम्ही. ई स्टेटमेंट्स बद्दल बोलायचं झालं तर आम्ही प्रिव्हियसली ज्यावेळी स्वतः कन्स्ट्रक्शन करत होतो त्यावेळी प्रमोटर आणि बिल्डरही आम्हीच होतो आणि मार्केटिंगचा जो जॉब होता म्हणजे कस्टमरशी बुकिंग करणं, कॉर्डिनेशन करणं, मार्केटिंग करणं, प्रोजेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवणं ते आम्ही स्वतःच करत होतो. पण त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही कुठेतरी रीच कमी पडतोय. तर ते रीच कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर मग आम्हाला ई स्टेटमेंट यांच्याबरोबर आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांनी खूप चांगल्या आयडियाज दिल्यात की कस्टमरला काय पाहिजे, एरियाचा सर्वे, एरियामध्ये काय डिलिव्हर्ड होऊ शकतं, कस्टमरची रिक्वायरमेंट, कस्टमरला स्पेसिफिकली काय सायझेसचे फ्लॅट्स रिक्वायर्ड आहेत. ते छोट्या छोट्या मायनर गोष्टी ज्या मॅटर करतात तुमच्या सेल्सवर. आता ज्यावेळी आम्ही विकत होतो त्यावेळी आमचा कन्व्हर्जन रेशो होता तो नियर अबाउट 6-7% होता. बट ज्यावेळी ई स्टेटमेंट्स एंटर्ड झाले त्यानंतर आमचा कन्व्हर्जन रेशो हा नियर अबाउट 15 to 16% गेला. तर इमिजिएटली 50%चा फरक पडला. म्हणजे 100%ने आमचं कन्व्हर्जन रेशो वाढलेलं. They have a proper knowledge of the area, what they are doing, where they are doing and how they are doing. So त्यांचं गायडन्स, त्यांचा एक्सपिरियन्स याच्यामुळे आम्हाला मार्केटिंगमध्ये म्हणता येईल, म्हणजे बिझनेसमध्ये म्हणता येईल खूप मदत झालेली आहे. अँड वी आर व्हेरी हॅपी टू जॉईन विथ देम. ईस्टर्न रिव्हर रेसिडेन्सी म्हणून आमची एक स्कीम चालू झाली होती, त्याचं लॉन्च ई स्टेटमेंट्सनी केलं होतं. तर ई स्टेटमेंट्स आल्यामुळे काय झालं की त्यांनी प्रॉपर लॉन्च प्लॅन केला, प्रॉपर इन्क्वायरीज कुठे येतील ते प्लॅन केले. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग आजच्या तारखेला जो मोठा रोल प्ले करतो कुठल्याही मार्केटिंगमध्ये ते डिजिटल मार्केटिंग. अँड आय नो दे आर द बेस्ट इन द डिजिटल मार्केटिंग, वन ऑफ द बेस्ट इन पुणे. जेव्हा आपण प्रोजेक्टसाठी प्लॉट बघतो तर त्या फॅक्ट्स आमच्याकडे खूप असतात की या एरियामध्ये काय रेट चालू असेल, या एरियामध्ये पोटेन्शियल कस्टमर्स कसे असतील, व्हॉट इज द सेंटिमेंट ऑफ द कस्टमर्स हु इज कमिंग टू बाय द प्लॉट, सायझेस ऑफ द प्लॉट काय असेल, फ्लॅट्स काय असले पाहिजेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट की हा डिलिव्हर्ड कसा केला पाहिजे. तर आता हा जो पार्ट मी तुमच्याशी डिस्कस केला हा माझं हेडेक नाही आहे, हे हेडेक आहे ई स्टेटमेंट्स. आणि माझं फक्त हेडेक आहे की बाबा प्लॉट घेणे आणि त्याचं डिलिव्हरी टाइम फ्रीज करून सँक्शन करून त्यांना डिलिव्हर करणे. तर हे एवढं इझी झालेलं आहे. पूर्वी हे खूप डिफिकल्ट होतं, आता हे खूप ई स्टेटमेंट्समुळे हे खूप इझी झालेलं आहे. तर गारवे ग्रुप आणि ई स्टेटमेंट हे आता वेगळं करणं मला नाही वाटत शक्य आहे म्हणून, कारण की आमचं अंडरस्टँडिंगच्या पुढे गेलेले, वी आर म्युच्युअली कनेक्टेड. गारवे ग्रुप इज व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ ई स्टेटमेंट्स. थँक्यू.